श्री स्वामी समर्थ मित्रांनो. ठरलं तर मग मालिकेचा आजचा म्हणजे 29 मेचा भाग आज आपण पाहणार आहोत, की नक्की आजच्या भागात काय घडणार आहे, ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, की कालच्या भागात म्हणजेच 28 मेच्या भागामध्ये सायलीला चक्कर आली होती. त्याचं कारण म्हणजे मधुभाऊंना अटक होणार आणि त्याचं जास्त टेन्शन सायलीने घेतलं होतं आणि त्यामुळे तिला चक्कर आलेली होती. आणि सायलीने घेतलेल्या टेन्शनमुळे तिला चक्कर आली आणि त्या चक्करमुळे अर्जुनलाही मोठं टेन्शन आलं होतं, की नक्की सायलीला काय झालंय. कारण सायलीने आता त्यालाही माहीत होतं, की मधुभाऊंना अटक होणार याचंच टेन्शन सायलीने घेतलं होतं. सो मित्रांनो, तुम्हाला ही माहीत आहे, की कालपासून बरेच फेक न्यूज यूट्यूबवरती पाहायला मिळत आहेत, की सायली प्रेग्नंट आहे, नवीन काहीतरी बातमी देणार आहे, आनंदाची बातमी देणार आहे, असे बरेच व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. पण तसं काही नसून सायलीला मधुभाऊंचा टेन्शन आलेला असतो. कारण मधुभाऊंवरती अजून एक केस होणार असते आणि त्या गुन्ह्याची शिक्षाही त्यांना मिळेल याचंच टेन्शन सायलीने घेतलेलं असतं. पण तसं काहीच नसतं. तर घरीच डॉक्टर असेल तर टेन्शन घ्यायची काही गरजच नाही आहे. सायलीला चेक करण्यासाठी अश्विन आलेला असतो. अश्विन विचारतो, की दादा सायली वहिनीने कसला टेन्शन घेतला होता का? तर आता मित्रांनो, इथे घडलेला प्रकार सगळा रंगवून पुन्हा एकदा सांगण्यात आलेला आहे आणि आपल्याला त्याचं काही ऐकायला मिळत नाही. म्युझिकल पूर्ण जातोय आणि जे घडलंय म्हणजे मधुभाऊंना पोलीस अटक करायला येतात, त्या दरम्यान जे घडलेला किस्सा असतं ते सगळं पुन्हा एकदा रंगवून सांगितलेलं आहे. बाकी याच्यामध्ये असं वेगळं काही नाहीये. म्हणजे हे सगळं झाल्यामुळे सायलीला चक्कर आली असं आता अश्विनला सांगत असतो, की त्याचा स्ट्रेस तिने घेतलेला असतो. त्यामुळे मधुभाऊंना आता अटक होणार की काय असंच त्याचा तिला विचार आला आणि त्यामुळे कदाचित तिला जास्त टेन्शन आलं आणि त्याच्यामुळे तिला चक्कर आली असं. तेव्हा अश्विन बोलतो, की बरं बरं काही घाबरण्यासारखं असं काही कारण नाहीये. तिला येईल थोड्या वेळात जाग. पण त्याच्यानंतर अश्विन मम्माला सांगतो म्हणजेच कल्पनाला सांगतो, की मम्मा सायली वहिनींना जेव्हा जाग येईल ना तेव्हा तिला जास्त साखर असलेलं पाणी म्हणजे लिंबू पाणी वगैरे करून दिलंस तरी चालेल. तर तसं करून दे. तेवढ्यात सगळेजण विचार करू लागतात, की अजून कशी तिला जाग येत नाही, अजून कशी शुद्धीवर येत नाहीये. ह्या सगळ्या टेन्शनमुळे घरचेही टेन्शनमध्ये असल्यासारखं दिसत होते. पूर्ण आजी कल्पना यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा आता टेन्शन दिसत होतं. त्यांना सुद्धा सायलीची काळजी होती. त्यानंतर प्रतापराव सुद्धा सायलीच्या काळजीमध्ये असलेले दिसत होते. पण इथे प्रिया मिश्किलपणे हसताना दिसते. कारण तिला आनंदच होत असतंय, की सायलीला चक्कर आली, तिला त्रास होतोय. तिच्यामुळे हिला आनंद होत होता, की आता सायलीला चक्कर आली त्यामुळे अर्जुन आता तिच्यासोबतच असेल. या केसचा पुढे काही शोध घेणार नाही किंवा पुढच्या गोष्टी ज्या मला हव्यात किंवा दामिनीला हव्यात किंवा मैपतला हव्यात तशाच घडत जातील असं आता तिच्या मनात वाटू लागलंय. मित्रांनो, एका अर्थी असं बरंच वाटतंय. कारण कसं आहे, की या परिस्थितीमध्ये सगळं कुटुंब एकत्र येताना दिसतंय. भलेही प्रिया ती तर वेगळीच आहे, कारण तिला काही दिवसांनी जेलमध्ये जायचंच आहे. पण पण पूर्णाजी, कल्पना, प्रतापराव तर पहिल्यापासूनच सायलीच्या बरोबरती आहेत. पण पूर्णाजी आणि कल्पना सुद्धा आता त्यांना सुद्धा विचार वाटायला लागलाय, की सायलीला लवकर बरं वाटावं. कारण आता कुठेतरी त्यांच्या मनात देखील सायलीबद्दल प्रेम जागं होत चाललेलं आहे. त्यामुळे महिपत आणि दामिनीने ही केस उकरून एका अर्थीने बरंच केलंय. काहीतरी घरामध्ये वेगळं घडताना पाहायला मिळतंय. पण दुसरीकडे त्याने मूर्खपणा केलंय असंच जाणवतंय. कारण इतका हुशार वकील म्हणजेच अर्जुन इतका हुशार असताना त्यांना हे मूर्खपणाचा केस उकरून काढण्यासाठी एक खूप मोठा मूर्खपणा त्यांनी केलेला आहे. कारण या केसचा निकाल किंवा या केसचा सुगावा खूप आधी लागलेला होता. अशा पद्धतीने ही केस उकरून काढून त्यांनी त्यांच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेतले असं मला वाटतंय. आता इथे परिस्थिती काय आणि प्रियाचं काय तर वेगळंच चालू असतं. ती मुद्दामूनच टोक काढून बोलते, की आई बाबा इथे घरचे सगळे आपण एकत्रच आहोत, पण काही बाहेरच्या लोकांमुळे आपल्या घरच्यांना त्रास होतोय. तर प्रतापराव यांना कळतंय, की प्रिया काहीतरी टोक काढते आणि ती मधुभाऊंबद्दल बोलते. त्यामुळे अर्जुन प्रियाकडे रागाने बघतो आणि अर्जुनच नाही मित्रांनो, तर इथे पूर्ण आजी आणि कल्पना सुद्धा आता प्रियाकडे रागाने बघताना दिसतात. कारण परिस्थिती काय आणि काय बोललं पाहिजे याचं भान सुद्धा आता प्रियाला राहिलेलं नसतो. मुळात तिला कसलं भानच नसतं हे तुम्हालाही माहिती आहे मित्रांनो. सो तिने आता उकरून काढलेलं असतं, की बाहेरची लोक आपल्या घरी असल्यामुळे इथे आपल्या घरच्यांना जास्त त्रास होणार आहे आणि हे प्रकरण बाहेरचे प्रकरण आपल्या घरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये असं पोलीस येणं हे खूप चुकीचं आहे असं तिला आता सांगायचं असतं या सगळ्यांना. पण तीच खूप मोठी गुन्हेगार आहे हे या लोकांना थोडीफार कल्पना आलेली असते, म्हणून ती लोक तिचं काहीच मनावरती घेत नाही. उलट अर्जुन मधुभाऊंना बोलतो, की मधुभाऊ तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही इथेच थांबा. जेव्हा सायलीला जागेल तेव्हा तिला तुम्ही डोळ्यासमोर दिसलात तर तिला खूप बरं वाटेल. कारण तिला आता असं टेन्शन आलेलं आहे, की या केसमध्ये तुम्हाला अटक होते आणि तुम्हाला पोलीस पकडून घेऊन गेलेत याचा स्ट्रेस तिने घेतलेला आहे. त्यामुळे तुम्ही इथेच राहणं गरजेचं आहे जेणेकरून तिला लवकर बरं वाटेल.
तर याला होकार म्हणून प्रतापराव सुद्धा बोलतात की हो हो मधुभाऊ, तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही इथेच राहा, कारण तुम्हाला बघून तिला बरं वाटेल. आता या गोष्टीवरती आता कल्पना देखील मान हलवताना कुठेतरी दिसत होती, कारण तिलाही पटतंय की सायलीची तब्येत आता मधुभाऊंना बघूनच बरी होऊ शकते, कारण तिने घेतलेलं टेन्शन आता मधुभाऊंना बघूनच दूर होईल तिचं, असं काहीसं दिसतंय. तर थोड्या वेळात सायलीला जाग येते आणि जाग आल्यावरती ती मधुभाऊ मधुभाऊ ओरडत राहते. तर मधुभाऊ डोळ्यासमोर दिसल्यावरती तिला खरंच खूप आनंद होता आणि ती रडू लागते, कारण मधुभाऊंना अटक झालेली नसते, पण अशा पद्धतीने जेव्हा केस एखाद्याच्या समोर येते तेव्हा नक्कीच मित्रांनो एखाद्याला टेन्शन येऊ शकतं, टेन्शनमुळे तब्येत बिघडू शकते, चक्कर येऊ शकतं. तर आता त्यांना अटक झालेली नाही. अर्जुन आणि चैतन्य सायलीला सांगतात अटकपूर्व जामीन आम्ही मधुभाऊंची केलेली आहे, त्यामुळे त्यांना अटक झालेली नाहीये. हे ऐकून सायलीला खूप बरं वाटतं आणि सायली अर्जुनला मिठी मारून रडू लागते. तेव्हा अर्जुन बोलतो की अगं वेडे, रडण्यासारखं काहीच नाहीये, मधुभाऊंना आपण अटक होऊच देणार नाही आणि जी गोष्ट मधुभाऊने केलेली नाहीये त्याची शिक्षा मधुभाऊंना कसं होईल, आणि मी आहे ना. आता इथे मित्रांनो सायलीला अर्जुनने खूप चांगला धीर दिलेला आहे आणि सगळ्यांचंही सहमत आहे, आणि त्याच्यानंतर या केससाठी स्टडी करण्यासाठी त्याला किंवा पुढच्या प्रोसेस करण्यासाठी त्याला आश्रमात आणि पोलीस स्टेशनमध्ये जायचं असतं, कारण ही फक्त एक छोटीशी प्रोसेस झालेली असते. मधुभाऊंना अटक थांबवण्यासाठी ही प्रोसेस झालेली असते, पण त्याच्या पुढच्या प्रोसेस बऱ्याच असतात, त्या तिकडे जाऊन करायच्या असतात. तेव्हा प्रतापराव बोलतात की अर्जुन तू जा, आम्ही आहोत इथे, आम्ही सायलीची काळजी घेऊ. आता किती बरं वाटतंय ना की सगळे घरचे एकत्र आल्यावरती आपण असं आपल्या मागे कोणीतरी आपल्या घरच्या लोकांची काळजी घेणारा असेल तर बिनधास्त आपण त्या कामाला जाऊ शकतो. तर आता अर्जुन सुद्धा सायलीला बोलतो की काही लागलं तर मला फोन कर, मी लगेच येईल, असं बोलून आता अर्जुन पुढच्या तपासाला बाहेर निघालेला आहे. आता मित्रांनो अर्जुन आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिथून मग आश्रमात जाऊन काही सुगावा लागतोय का किंवा त्या केस बाबतीत काही पुरावे हाती लागतात का हे बघतो. तर मित्रांनो तिकडे गेल्यावरती खरंच खूप मोठे पुरावे त्याच्या हाती लागतात. तो तिथे गेल्यानंतर त्याला कळतंय की ही बॉडी बरेच वर्ष आधी, कारण आपण खूप वर्ष आधी तिथे आपल्याला एखादा शर्ट सापडला होता, त्याच शर्टची कदाचित ही बॉडी आहे. त्यामुळे त्याला कळतं की हे 1-2 महिने आधीची बॉडी नाही आहे, ही खूप वर्ष आधीची आहे, आणि जर खूप वर्ष आधीची ही बॉडी इथे पुरलेली होती तर मग त्या माणसाचा कुत्रा याच ठिकाणी किंवा आत्ताच्या वेळेलाच भुकणं हे कितपत योग्य आहे. तर या सगळ्या गोष्टीचा सुगावा लागतो आणि तो चैतन्याला बोलतो की चैतन्य हे खूप वर्ष आधीचं आहे आणि हे कोणीतरी आपल्याला केस डायव्हर्ट करण्यासाठी कोणीतरी म्हणजेच काय महिपत आणि दामिनीने ही केस उकरून काढलेली आहे आणि ही केस उकरून काढण्यासाठी त्या माणसाला उभं केलेलं आहे आणि त्या माणसाला टिप देण्यासाठी सांगितलेलं आहे. आता हे सगळं प्रकार आता अर्जुनच्या लक्षात येतो. आता मित्रांनो तुम्हाला कळेल की किती क्षुल्लक गोष्टी असतात की त्या, म्हणजे आता समजा एखादी केस सरळ मार्गी चाललेली आहे, पुरावे सगळे सापडत चाललेत, पण मन डायव्हर्ट करण्यासाठी एखाद्याला भरकटवून टाकायचं, ही केस शोधत राहा, ती केस शोधत राहा. पण अर्जुन सुभेदार हा खूप हुशार वकील म्हणून दाखवलेला आहे आणि तो नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी शोधून काढतो. आता पुढच्या केसमध्ये अर्जुन महिपतला चांगलंच अडकवणार, याच्याबद्दल मोठी शिक्षा होऊ शकते असंच काहीतरी दिसतंय. तर मित्रांनो पाहायला विसरू नका, ठरलं तर मग ही मालिका, आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.